Good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. अगदी फ्रेश, इम्पॉर्टंट आणि खूप नवीन चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. याच्या अगोदर आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय हे अगदी छानपैकी क्लिअर केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा आणि कन्सेप्ट क्लिअर करा. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन वरती आधारित एक्झाम्पल्स. दॅट इज युअर प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय दिस प्रॅक्टिस सेट विथ मी. So student, this is your practice set 37 मधलं हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. सो व्हॉट इज द एक्झाम्पल? लेट्स सी. पहिले आपण प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. इफ 7 किलोग्राम ऑफ ऑनियन्स कॉस्ट ₹140. 7 किलो कांद्यांची किंमत किती आहे? ₹140 आहे. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 किलोग्राम ऑफ ऑनियन. मग आता 12 किलो कांद्यांची किंमत ऑब्विसली काय होणार आहे? वाढणार आहे. 7 किलोची एवढी आहे तर 12 किलोची काय असणार आहे? 140 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे कुठल्या प्रकारचे व्हेरिएशन आहे पहिले आपल्याला ते लिहायचं आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. हे समप्रमाणाचं उदाहरण आहे. म्हणजे जर कांद्यांचे किलोची संख्या वाढली तर प्राइस पण वाढणार आहे, किलोची संख्या कमी झाली तर प्राइस पण कमी होणार आहे. अशा पद्धतीचं जे एक्झाम्पल असतं ते काय असतं तुमचं? नेहमी डायरेक्ट व्हेरिएशन. मग सगळ्यात पहिले हे कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आहे ते आपण इथे मेन्शन करणार आहे. सो स्टुडंट, लेट्स मेन्शन इट व्हेरी क्विकली. म्हणजे इथे काय दिसतंय? कांद्यांची किलोची संख्या आणि त्याचं किंमत हे काय आहे? एकमेकांच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. मग आता काय सांगितलं त्यांनी मला? हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 किलोग्राम. मग 12 किलो कांद्यांची किंमत माहिती की आपल्याला? नाही. मग आपण काय करत असतो? जे माहिती नसतं ते काय करत असतो? नेहमी एक्स मानत असतो. सो लेट द कॉस्ट ऑफ 12 किलोग्राम ऑफ ऑनियन इज इक्वल टू X रुपीज. हे आपण मेन्शन करून घेऊया. अशा पद्धतीने एक्स ही किंमत मांडली आहे. आणि पुढची स्टेप खूपच सिंपल आहे की तुमचे 7 किलोग्राम ऑफ ऑनियन आहे त्यांची किंमत आहे 140. ती हे आहे किलोची संख्या ही आहे, किंमत ती एकमेकांच्या खाली लिहून घेतली. त्याच पद्धतीने आपल्याला 12 किलोग्राम ऑफ ऑनियन आहे त्याची किंमत आपण मांडलेली आहे एक्स. आणि पुढची स्टेप माहिती आहे काय करतो आपण? नेहमी क्रॉस मल्टिप्लाय करत असतो. 7 इंटू एक्स अँड 140 इंटू 12 अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर एक्स ची किंमत काय होणार आहे तुमची? 140 इंटू 12. हा इकडे काय आहे? मल्टिप्लायला आहे 7. इकडे जाताना काय होईल? तुमचा डिवाइडला जाणार आहे. आणि नंतर आपण काय करणार आहे? याला भाग देणार आहोत. 7 1 जा 7, 7 2 जा 14 and 7 0 जा 0. देअरफॉर इथे काय आलं? एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची? इथे 20 आणि इथे काय आली तुमची? 12. बघा इथे भाग दिल्यानंतर इथे 20 आले आणि इथे काय आले तुमचे? 12 आले. आणि याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती? 12 2 जा 24, 12 2 24 आणि एक शून्य लिहून दिला तर आपली किती किंमत आली? ₹240 एवढी किंमत आली. किती? 12 किलो कांद्यांची किंमत. सो खाली आपण एक लाईन पण मेन्शन करायची आहे. 3 मार्क्स किंवा 2 मार्क्सला हे एक्झामला तुम्हाला एक्झाम्पल विचार जाईल, शक्यतो 3 मार्क्सला. मग तुम्ही पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे द कॉस्ट ऑफ 12 किलोग्राम ऑफ ऑनियन इज इक्वल टू 240. किती सिंपल आहे. पहिले कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे, त्यानंतर जी किंमत काढायची ती एक्स मानायची, त्यानंतर असं या पद्धतीने मांडणी करायची, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर मिळवायचं. सो स्टुडंट, लेट्स राईट डाऊन द लास्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल. सो अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल आपण या एक्सरसाइज मधलं क्लिअर केलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज द सेकंड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. काय एक्झाम्पल आहे? इफ ₹600 कॅन बाय 15 bunches ऑफ कॅटल फीड. आता कॅटल फीडचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते की ₹600 15 पेंढ्या येत आहेत. कशाच्या? कॅटल फीड म्हणजे तुम्हाला जनावरांसाठी चारा असतो, कडबा म्हणतात त्याला. म्हणजे कडब्याच्या 15 पेंढ्या येतात. किती रुपयामध्ये? ₹600. देन हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन ₹1280 बाय. म्हणजे ₹1280 ह्या पेंढ्या म्हणजे कडब्याच्या किती पेंढ्या येतील असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. सो सिंपल. सगळ्यात महत्वाची गोष्ट किती सिंपल आहे? ₹600 जर 15 मिळत आहे मग ₹1280 100% जास्तच मिळणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. पण याच्यामध्ये काय व्हेरिएशन दिलेलं आहे? दॅट इज द नंबर ऑफ बंचेस ऑफ कॅटल फीड इज डायरेक्ट इज अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट कॅटल फीड इज इन अ डायरेक्ट व्हेरिएशन. काय एकमेकांच्या समप्रमाणामध्ये आहे? त्या चाऱ्याची पेंढ्यांची संख्या आणि त्या चाऱ्याची किंमत हे एकमेकांच्या काय आहे? समप्रमाणामध्ये आहे. पहिले हे सेंटेन्स लिहून घ्यायचं आहे आणि नंतर काय करणार आहोत? पुढची स्टेप तुम्हाला माहितीच आहे. सो स्टुडंट, लेट्स नोट डाऊन इन युअर नोटबुक ऑल्सो.
पहिले हे दोघं काय समप्रमाणात आहे ते लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला सांगितली आहे. काय विचारलंय, हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन ₹1280 बाय. 1280 मध्ये किती पेंड्या येतील? एक्स पेंड्या येतील आपण मानूया. देअरफॉर लेट एक्स नंबर ऑफ बंचेस कॅन बाय इन 1280 रुपीज, म्हणजे 1280 मध्ये एक्स पेंड्या येतील असं आपण मानूया. मग आता 600 रुपयाला किती आहेत? 15 पेंड्या म्हणून लिहून घेतलं. त्यानंतर मग आपल्याला किती 1280 रुपीजला किती आहेत तुमच्या बंचेस ऑफ कॅटल फीड ते काढायचं आहे. तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लाय करू. 600 इंटू एक्स करणार इथे आणि इथे 15 इंटू 1280 अशा पद्धतीने करणार आहात. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेक्स्ट स्टेप काय करायची आहे. 15 इंटू 1280 तसंच तसं हा 600 इकडे काय होतं मल्टिप्लिकेशनला होतं, इकडे येताना काय होईल तो डिव्हाइडला जाणार आहे. तो अशा पद्धतीने आपण डिव्हाइडला नेला. डिव्हाइडला नेल्यानंतर भाग कसा द्यायचा हे लक्षात द्या. हा 0 काय झाला तुमचा कट झाला. 15 आणि 60 हे काय आहे एकमेकांच्या पाड्यामध्ये आहे. सो इथे आपण 3 ने पण भाग देऊ शकतो किंवा 5 ने पण भाग देऊ शकतो. 5 3 जा 15, इथे 5 1 जा 5, 6 मधून 5 गेला 1 उरला आणि 5 2 जा 10. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 12 पंचे 60 इथे आलेला आहे. त्यानंतर आपण इथे किती आला आहे परत भाग देऊ शकतो. कशाने? 2 ने भाग देऊ शकतो किंवा 4 ने पण भाग देऊ शकतो. 4 1 जा 4, 4 3 जा 12, इथे 4 3 जा 12 आले आणि 4 1 जा 4, 4 2 जा 8, इथे 32 इथे अशा पद्धतीने आलेले आहे. मग आता इथे परत काय होईल, काय काय आलं इथे म्हणजे तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून परत एकदा लिहून घेते. 3 इंटू 32. आता हे तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म हे भाग देता आलंच पाहिजे. डायरेक्ट आपला असं डायरेक्टली अंदाजे उत्तर काढू शकत नाही. परत हा 3 1 जा 3, 3 1 जा 3 कट झाला. सो एक्स इज इक्वल टू 32, म्हणजे तुमचे किती 1280 रुपयामध्ये किती येतील त्या कॅटल फीडच्या किती बंचेस येतील? 32 बंचेस, म्हणजे 32 पेंड्या कडब्याच्या येणार आहे. सो आपल्याला लास्टला ते सेंटेन्स पण लिहायचं आहे. ते सेंटेन्स पण आपण फटाफट लिहून घेऊया. देअरफॉर सो अशा पद्धतीने आपण हे 3 मार्क्सचं एक्झाम्पल इथे कंप्लीट केलेलं आहे. एक्झाम्पल पहिले कुठल्या प्रपोर्शनमध्ये, याच्यामध्ये काय प्रपोर्शन आहे ते लिहून घ्यायचं. जी फाइंड करायचं ते एक्स मानायचं किंवा अशा पद्धतीने मांडणी करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि उत्तर काढायचं. पण उत्तर काढल्यानंतर शेवट आपल्याला काय विचारलेलं आहे शब्दामध्ये ती ओळ लिहायला विसरायचं, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी इथे मार्क्स मिळणार आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल पण तुमचं क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. थर्ड एक्झाम्पल आहे. सो आय थिंक तुम्हाला एक्झाम्पल छानपैकी क्लिअर होत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याबरोबर तुम्ही जर नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं आणि माझ्यासोबत कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला अजून इझी जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की माझ्यासोबत ज्या पद्धतीने तुम्ही स्कूलमध्ये किंवा क्लासेसमध्ये जातात आणि बसतात की टीचर सांगतात त्या पद्धतीने लिहून घेतात, त्या पद्धतीने तुम्ही माझं लेक्चर बघत असताना या पद्धतीने केलं तर तुम्हाला 100% कुठल्याही क्लासची किंवा कुठल्याही मार्गदर्शनाची गरज नाही ह्या लेसनसाठी ॲटलिस्ट. सो एन्जॉय मॅथमॅटिक्स विथ मी. बघा एक्झाम्पल काय आहे. फॉर 9 cows 13 किलोग्राम and 500 grams of food supplements are required. म्हणजे 9 गायींसाठी किती फूड सप्लिमेंट्स म्हणजे आपण काय म्हणतो चारा, खुराक म्हणतो, किती लागतो? 13 किलो 500 ग्रॅम. 13.500 ग्रॅम एवढा लागतो. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. मग अशा 12 गायींसाठी किती खुराक लागणार आहे? मग आता 9 गायींसाठी एवढा लागतो म्हणजे 12 गायींसाठी ऑब्विसली जास्तच लागणार आहे. कितीपेक्षा? 13 किलो 500 ग्रॅम पेक्षा. म्हणजे इथे तुम्हाला कुठलं प्रकारचं प्रपोर्शन दिसतंय? दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. पण याच्यामध्ये काय प्रपोर्शन आहे? दॅट इज द नंबर ऑफ काउज अँड द फूड सप्लिमेंट्स रिक्वायर्ड फॉर इट इज इन अ डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे गायींची संख्या आणि त्यांना लागणारं खाद्य हे काय आहे? एकमेकांच्या समप्रमाणात आहे. हे तुम्हाला पहिले लक्षात आलं पाहिजे. मग ते सेंटेन्स आपण इथे फटाफट लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स लिहून घेतलं आहे. हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. मग 12 गायींसाठी किती धान्य लागेल माहिती तुम्हाला. काय म्हणणार आपण? एक्स लिहून घेऊया. एक्स काय आहे? ग्रॅम. किलोग्रॅम, किलोग्रॅम अँड ग्रॅम एवढं लागेल असं आपण मानूया. आणि नंतर माहिती तुम्हाला कशा पद्धतीने मांडणी करायची. 9 cows साठी किती लागणार आहे? 13.500 किंवा 13.5 लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर मग आपल्याला पुढे काढायचं आहे 12 cows साठी किती लागणार आहे? एक्स. मग आपण इथे कॅल्क्युलेशन करून घेऊया.
मग आता इथे 500 घेतलं तरी चालेल किंवा 13.5 घेतलं तरी त्याचा मिनिंग काय आहे, 500 ग्रॅमच होतं. म्हणून आपण 13.5 घेऊया कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने. तसंही कॅल्क्युलेशन केलं तरी काही चुकीचं येणार नाहीये. सो 9 इंटू एक्स केलं आणि 13.5 इंटू 12 केलं. मग आता हा 9 काय करणार आपण इकडे डिवायडेशनला नेणार आहोत. सो एक्स इज इक्वल टू 13.5 ॲज इट इज, 12 ॲज इट इज, आणि हा 9 इकडे गुणिले होता, इकडे येताना काय झाला तुमचा भागिले झाला. आणि मग आपण काय करणार आहे, भाग देणार आहे. भाग कशाला, दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातोय बघा. 3 3 जा 9, 3 4 जा 12. ओके, त्यानंतर ह्या 13.5 ला पण 3 ने भाग जातोय. सो 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 चौक 12, एक उरतोय, आणि 3 5 जा 15. सो इथे आन्सर काय आलेला आहे आपलं, एक्स इज इक्वल टू 4.5 इंटू 4. आता बऱ्याच मुलांना ह्या 4.5 इंटू 4चं मल्टिप्लिकेशन जमत नाही, तर मल्टिप्लिकेशन सगळ्यांना जमलं पाहिजे. आता तुम्ही 7th स्टँडर्डला आहात. सो अशा पद्धतीने आपण साधा गुणाकार करायचा आणि फक्त पॉईंट द्यायचा आहे. 4 पंचे 20, 4 चौक 16, 17 18 आणि पॉईंट एका घरानंतर. सो 18, एक्सची किंमत किती आलेली आपली, 18 किलोग्रॅम. मग आपले ज्या 12 काउज आहेत, सो हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काउज, द फूड सप्लिमेंट नीड फॉर 12 काउज इज इक्वल टू 18 ग्रॅम. म्हणजे 18 किलो तुम्हाला काय लागणार आहे, त्यांना जे फूड सप्लिमेंट आहे ते लागणार आहे. ते सेंटेन्स पण आपल्याला इथे खाली लिहून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फुल मार्क्स याचे मिळणार आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल तुमचे छानपैकी क्लिअर झालं असेल. चला आपण लास्ट लाईन पण लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलं आहे थर्ड एक्झाम्पल. नाव स्टुडंट वी हॅव टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सी स्टुडंट, दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट मधला आहे पुढचं एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आहे आणि मग आपला प्रॅक्टिस सेट इथे संपणार आहे. तर काय आहे एक्झाम्पल, फटाफट समजून घेऊया. 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन कॉस्ट ₹36,000. 12 किलो सोयाबीन, सगळ्यांना माहिती आहे, सोयाबीन चिली वगैरे खाल्ली असेल, सोयाबीनची भाजी खाल्ली असेल, सोयाबीनची आमटी खाल्ली असेल. तर सोयाबीन जे आहे त्या 12 क्विंटल सोयाबीनची किंमत आहे ₹36,000. काय मिळत असतं ह्या सोयाबीन मधून? हा मॅथमॅटिक्सचं जरी लेक्चर असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरा लिहा की सोयाबीन पासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, प्रोटीन्स मिळतात, विटामिन्स मिळतात की मिनरल्स मिळतात, जरा लिहा मला कमेंट बॉक्समध्ये. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन. मग अशा 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग आता तुम्ही जर एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 12 क्विंटलची किंमत ₹36,000 आहे. तर 8 क्विंटलची किंमत किती येणार आहे, 36,000 पेक्षा कमी येणार आहे. म्हणजे इथे क्विंटल वाढले, किंमत वाढली. इथे क्विंटल कमी झाले, किंमत काय होणार आहे, कमी. म्हणजे कसलं एक्झाम्पल आहे, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. पण याच्यामध्ये काय एकमेकांशी, दॅट इज द क्विंटल्स ऑफ सोयाबीन अँड दॅट इज द कॉस्ट ऑफ सोयाबीन इज इन अ डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे सोयाबीन किती क्विंटल आहे आणि त्याचं जी किंमत आहे हे काय आहे, एकमेकांच्या समप्रमाणामध्ये आहे. मग हे सेंटेन्स आपल्याला इथे फटाफट लिहून घ्यावं लागणार आहे. सो स्टुडंट, राईट डाऊन विथ मी. सो अशा पद्धतीने वेट ऑफ सोयाबीन अँड कॉस्ट ऑफ सोयाबीन ॲज इन अ डायरेक्ट प्रपोर्शन. त्यानंतर मग आपल्याला काय विचारलं पुढे, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन. 8 क्विंटलची किंमत काय म्हणणार आहोत आपण, ऑब्विसली एक्स. सो आपण ₹X मानून फटाफट लिहून घेऊया. ₹X आपण किंमत मांडलेली आहे आणि आता आपण मांडणी करणार आहोत नेहमीप्रमाणे. काय करणार आहोत, 12 क्विंटल सोयाबीनची किंमत आहे ₹36,000. तर मग आपल्याला काय करायचं आहे, 8 क्विंटलची किंमत किती, ₹X मानली आहे. क्रॉस मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय करूया. 12 इंटू एक्स, सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे. 36,000 इंटू 8. मग आता एक्स इकडेच राहणार आहे, 36,000 ॲज इट इज, 8 ॲज इट इज, आणि हा 12 इकडे काय आहे मल्टिप्लायला, इकडे जाताना काय होईल डिवाइडला. सो याला भाग जाणार आहे. 12 12चा पाडा सगळ्यांना येत असेल, 12 1 12, 12 3 36, 12 3 जा 36. इथे 0 0 अँड 0. काय उरले आपलं इथे, एक्स इज इक्वल टू 3000 इंटू 8. मग याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार आहे, 8 3 जा 24, 8 3 24 आणि त्याच्यावरती हे 3 शून्य द्यायचे. गुणाकार जरा ट्रिकी गुणाकार करायचा आहे. काही विद्यार्थी हे घेतील आणि करत बसतील, करायचं नाही. फक्त याचा आणि याचा गुणाकार करायचा. 8 3 जा 24, याच्यावरती हे 3 0 देऊन टाकायचे. म्हणजे सोपं
साधं सोपं गणितामध्ये कॅल्क्युलेशनच्या छान छान ट्रिक्स वापरायच्या आहे. ठीक आहे. सो एक्स आलेला आहे 24,000 म्हणजे 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आली आहे 24,000 रुपये. कमी आली का बघा 36,000 पेक्षा? येस ऑब्विसली. 12 क्विंटलची 36,000 तर 8 क्विंटलची किती आली 24,000. मग आता हे आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये पण लिहावं लागणार आहे, ते पण आपण फटाफट लिहून घेऊया. देअरफॉर सो अशा पद्धतीने फुल मार्क्स 3 आउट ऑफ 3 मार्क्स आपल्याला इथे मिळू शकतात. हा 4th क्वेश्चन पण आपण इथे कंप्लीट केलेला आहे. तुमच्या नोटबुकमध्ये छानपैकी नोट डाऊन करा. सो स्टुडंट, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 37. प्रॅक्टिस सेट 37 मधलं हे आहे तुमचं शेवटचं एक्झाम्पल. काय आहे एक्झाम्पल फटाफट समजून घेऊया. द कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स इज इक्वल टू 16,000. 2 मोबाईलची किंमत किती आहे 16,000 रुपये आहे. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल. 13 मोबाईल घ्यायचे आहेत आपल्याला. शॉपसाठी घ्यायचे असेल किंवा फॅमिली मेंबरसाठी घ्यायचे आहे. 13 मोबाईलची किंमत काढायची आहे. सिंपल. काय लक्षात घ्या, 2 मोबाईलची किंमत तर 16,000 आहे, तर 13 मोबाईलची किंमत 100% काय येणार आहे, जास्त येणार आहे. म्हणजे इथे काय दिसतंय तुम्हाला, मोबाईलची संख्या आणि त्याची किंमत यांच्यामध्ये कुठलं प्रपोर्शन दिसतंय? दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. मग इथे आपण हे पहिले सेंटेन्स नेहमीप्रमाणे लिहून घेऊया. मीन्स द नंबर ऑफ मोबाईल्स अँड कॉस्ट ऑफ मोबाईल्स आर इन अ डायरेक्ट प्रपोर्शन. मोबाईलची संख्या आणि त्यांची कॉस्ट ही काय आहे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये. नेक्स्ट स्टेप माहिती आहे, हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल. मग ती कॉस्ट 13 मोबाईलची काय करणार आपण नेहमीप्रमाणे एक्स मानणार आहोत. एक्स रुपीज आपण किंमत मांडलेली आहे आणि आपण नेहमीप्रमाणे आता काय करणार, मांडणी करणार. 2 मोबाईल्स कितीला पडले आपल्याला 16,000 रुपीजला पडलेले आहे. मग 13 मोबाईल्स कितीला एक्सला. क्रॉस मल्टिप्लाय करूया. देअरफॉर 2 इंटू एक्स आणि 13 इंटू 16,000. आता तुम्हाला हे एक्झाम्पल 100% एक्झाम मध्ये आल्यानंतर सोडवता येणार आहे, कारण आपण सगळे जवळजवळ एक्झाम्पल पूर्ण सोडून घेतलेले आहे. तुम्ही फक्त काय करा, त्याची प्रॅक्टिस करा. एक एक्झाम्पलचा पॅटर्न जरी समजला, पहिले काय करायचं, त्यांचं प्रपोर्शन लिहायचं, त्यानंतर जे आपल्याला विचारलंय त्याची किंमत एक्स मांडायची, त्यानंतर दिलं आहे ते वरती लिहायचं, त्याची किंमत खाली वरती, अशा पद्धतीने एक्स लिहायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, उत्तर मिळालं. सो मच सिम्पल. गणित बिलकुल अवघड नाही, खूप सोपं आहे. सगळ्यांनी नीट लक्षात द्या. मग आता हा 2 काय होईल परत तुमचा, इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाताना डिव्हाइडला जाणार आहे तुमचा. सो सिम्पल. 2 इकडे डिव्हाइडला गेला. मग आता ह्या 2 ने भाग जाईल 16ला. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 0 0 0. उरलं काय तुमचं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 13 इंटू 8,000 रुपीज हे आलेलं आहे. मग आता याचा काय करावं लागणार आहे आपल्याला, गुणाकार. मग आता गुणाकार काय करायचा, फक्त 13 आणि 8चा करायचा, बाकीचे 0 आपण देऊन टाकणार आहे. सो 13 इंटू 8 करून घेऊया. 8 3 जा 24, 8 1 जा 8 प्लस 2 10. सो 104 किती आले 104. फक्त एवढा गुणाकार करायचा आहे. तुम्ही या ट्रिक वापरा जरा, तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना नुसतं उगाच टाइम वेस्ट करू नका मॅथमॅटिक्स मध्ये. ह्या ट्रिक वापरायचे. याचा आणि याचा गुणाकार, याच्यावरती हे 3 0 देऊन टाकायचे. सो आपला आन्सर आला आहे 1,04,000 रुपीज आहे 13 मोबाईलची किंमत, 1,04,000. समजलं. सो एक्स इज इक्वल टू 1,04,000 रुपीज. मग आपल्याला खाली ते सेंटेन्स पण लिहावं लागणार आहे नेहमीप्रमाणे, ते फटाफट लिहून घेऊया. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 37 आपण इथे छानपैकी कंप्लीट केला आहे. तुमचा पूर्ण मस्तपैकी हा प्रॅक्टिस सेट समजला असेल. तुम्हाला 3 मार्क्स 100% एक्झाम मध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.